पाहुणे आल्यानंतर बनवा किंवा उपवास सोडण्यासाठी बनवा, भाजी एक नंबरच लागणार। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। करूयात रेसिपीला सुरुवात। थोडंसं कट करायचं आणि असं करायचं, बघा किती पटकन निघून येतं नाही। असं सोलायचं, थोडं ठेवायचे अशी साल आणि थोडीशी अशी एका साईडने काढायची, एक दोन साईडने काढून घ्यायची अशी। सर्व कट करून घेतलेले आहेत। पाणी टाकून आहे ना 1 ते 2 पाण्याने शेंगा धुवून घ्यायच्या। त्याच्यावर असे धूळ वगैरे असते ना, स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या शेंगा। भाजी बनवण्यासाठी बघा मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता आपल्याला सध्या एकच पळी तेल टाकायचं आहे। कढई गरम झाली की टाकूया 1 पळी तेल। तेल थोडंसं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि टाकायचं आहे थोडंसं पाव चमचा हळद। गॅस आहे ना कमी करायचा, हळद पटकन करपते ना। आता टाकूया हे शेंगा। टाकूया मीठ थोडंसं, म्हणजे शेंगांना आहे ना चव छान येते बघा। गॅस कमी करून आहे ना शेंगा परतून घेऊया थोडंसं तेलावरती। थोड्याशा डाग पडेपर्यंत परतले ना तर भाजी खायला छान लागते आणि त्यातली शेंग पण खायला मस्त चवदार लागते। 1 ते 1.5 मिनिटं मी शेंगा परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅस कमी करून आहे ना झाकण ठेवून फक्त 1-2 मिनिटाची वाफ देऊया शेंगांना। गॅस कमी करायचा। मस्त 2 मिनिटाची आहे ना वाफ बसलेली आहे शेंगाला। झाकण काढूया आणि थोडंसं परतून घेऊ। आता काय करायचं, 1 ग्लास भर आहे ना 1च ग्लास पाणी टाकायचं। म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये ना शेंग शिजणार पण आणि आपल्याला भाजीला पण पाणी राहणार तेच। आता काय करू, झाकण ठेवून आहे ना 5 ते 6 मिनिटं आपण शेंग शिजवून घेऊया, जेणेकरून आहे ना 70 ते 80% शेंग आपली या पाण्यामध्ये शिजली पाहिजे। शेंग 5 मिनिटं शिजते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून थोडेसे असे साली काढून घेतलेत शेंगदाणे। पण ह्या भांड्यामध्ये टाकून शेंगदाणे बारीक करून घेऊया। बघा इथं शेंगदाणे बारीक करून घेतले आपण आहे ना। हा कूट शेंगदाणेचा वाटीमध्ये काढून घेऊया। आता ते शेंगदाणे बारीक करून घेतले। इथं मी थोडंसं 2 चमचे खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि इथं लसूण घेतलाय 1 गड्डी सोलून। हा गावरान लसूण आहे, टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि इथं मी घेतलेली आहे कोथिंबीरची पावडर। काय होतं ना आपल्याला गावाला आहे ना ताजी ताजी कोथिंबीर तर रोज भेटत नाही ना, मग मी अशी कोथिंबीर वाळवून मस्त असं बारीक करून ठेवलेलं आहे बघा। मग असे मी वापरत असते भाजीसाठी। ताजी कोथिंबीर नसली की मग ही पावडर वापरायची। 1 चमचाभर मी टाकलेली आहे, ते पण आपण बारीक करून घेऊया हे भाजीसाठी। ते पण काढून घेऊया वाटीमध्ये। एकदम झटपट आणि छान चविष्ट भाजी होती बघा ही शेवग्याच्या शेंगाची। आपण उपवासाला पण बनवू शकतो, उपवास सोडण्यासाठी पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही एकदम झटपट ही भाजी बनवणार। इतकी मस्त भाजी मी तुम्हाला शेवग्याची बनवून दाखवणार आहे शेंगाची। हे मसाला पण आपण साईडला ठेवूया। बघा 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। आपण शेंगा शिजायला ठेवल्या होत्या, शेंगा पण शिजली का पाहूया। बघा इथे आहे ना बरोबर 70 ते 80% आहे ना शेंगा आपली शिजलेली आहे। एवढी शिजवायची, कारण आपण परत भाजीला टाकल्यानंतर आहे ना परत शेंग शिजवणारच आहोत। गॅस बंद करून टाकूया आणि हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला त्याच कढईमध्ये भाजी करता येईल। थोडंसं तेलाचं आणि हळदीचं कढई धुवून टाकायची, म्हणजे करपणार नाही कढई। गॅस चालू करून परत कढई ठेवू वरती। कढई गरम झाली की 2 पळी तेल टाकायचं आता भाजीला। मोहरी छान भाजून
भाजून घ्यायची अगोदर. मोहरी थोडीशी भाजली की टाकूया जिरी. जिरी मोहरी व्यवस्थित भाजून घेऊ. बघा जिरी मोहरी भाजली की आपण हे वाटण करून घेतलेलं टाकायचं. कोथिंबीरची पावडर आणि खोबरं आणि लसूण. गॅस बारीक करायचा. आता थोडंसं हे भाजलं. बघा असं छान भाजलं पाहिजे. थोडंसं लसूण आणि खोबऱ्याचा थोडासा कच्चापणा गेला की टाकूया 1 चमचा काळा मसाला. मिक्स करून घेऊया. हळद आपल्याला टाकायची नाही आता. मग अशी आपण हळद टाकली ना शेंगा शिजवून घेताना, आता नाही टाकायची हळद. आणि टाकूया शेंगदाण्याचा कूट. मिक्स करून घेऊ. मीठ पण टाकलेलं आहे. मीठ पण आता आपल्याला जास्त नाही टाकायचं भाजीला. सर्व छान मिक्स झालं की टाकूया आपण हे शिजवून घेतलेले शेवग्याचे शेंगा. थोडंसं मिक्स करून घेऊया. मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकायचं. थोडंसं मसाला लागलेला असतो भांड्याला म्हणून थोडंसं धुवून टाकायचं. बघा जास्त पण मी तर रस्सा करणार नाही आहे. छान मिडियम गॅसवरती आता ही भाजी आपण शिजवून घेऊया. बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही पळी अशी ठेवायची आणि थोडंसं झाकण ठेवून फक्त अजून 3 ते 4 मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटं आहे ना भाजी मस्त आपली शिजते. बघा एकदम बारीक गॅस मी ठेवलेला आहे. मस्त इथं शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. किती छान मस्त तर्री आली बघा भाजीला. असं थोडं अर्धवट झाकण ठेवलं ना तर भाजीतलं तेल असं उडत नाही आणि अशी पांढरी पांढरी भाजी दिसत नाही. रंग भाजीचा मस्त भाजीला रंग पण आलेला आहे. आणि रस्सा बघा मस्त असं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. मस्त शेवग्याच्या भाजीचा रस्सा आपला तयार झालेला आहे. मस्त चमचमीत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तर ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला. आणि तुम्ही पण आहे ना असं एक वेळेस उपास सोडण्यासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून बघा. आज ही शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.